नमस्कार, आपण बघत आहात महान्यूज 7. मी अनुराग नंदकिशोर शिंदे. वळूया आजच्या काही ठळक बातम्यांकडे. हिंगणा तालुक्यातील वन विभागाच्या निष्काळजीपणामुळे शेतकऱ्याची दिवाळी अंधारात. कानोली बारा गावात तिसरा शेतकरी आत्महत्येच्या उंबरठ्यावर. गावकऱ्यांचा संताप उसळला. हिंगणा तालुक्यातील कानोली बारा गावात वन विभागाच्या निष्काळजीपणामुळे शेतकऱ्यांचे संसार उद्ध्वस्त होण्याची वेळ आलेली आहे. या वर्षातच 2 शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेली असून आता तिसऱ्या शेतकऱ्यालाही तीच वेळ येत असल्याचा गंभीर आरोप गावकऱ्यांकडून करण्यात आलेला आहे. सदर शेतकरी राजेंद्र मडावी आदिवासी कुटुंबातील असून त्यांचा ट्रक मागील 2 महिन्यापेक्षा जास्त दिवसांपासून वन परिक्षेत्र हिंगणा येथे जप्त अवस्थेत आहे. शेतकऱ्याचे शासनास दंड भरण्याची तयारी दाखवूनही वन विभागाकडून त्यांचा ट्रक परत करण्यात आलेला नाही. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून दिवाळीच्या पार्श्वभूमीवर त्याच्या कुटुंबावर काळोखात दाटला आहे. गावकऱ्यांचा आरोप आहे, वन विभाग म्हणतो जंगलातील माल सरकारी आहे, तर शेतकऱ्याला झाडं कापण्याची परवानगीच का दिली. मोजणी न होता 57 झाडे शेतकऱ्यांच्या खसऱ्यातून दाखल केली आणि डेपोला जमा केली गेली. हे कसं काय शक्य आहे? नियमानुसार वनपालाने 15 दिवसांची चौकशी पूर्ण करून अहवाल वन परिक्षेत्र अधिकाऱ्यांकडे सादर करावा लागतो. त्यानंतर सक्षम अधिकाऱ्याने 15 दिवसात आदेश जारी करायचे असतात. म्हणजेच संपूर्ण प्रक्रिया जास्तीत जास्त 1 महिन्यात पूर्ण व्हावी. परंतु या प्रकरणाला 2 महिन्यांहून अधिक कालावधी उलटून गेला तरीही कोणताही निर्णय झालेला नाही. शेतकऱ्यांच्या आयुष्य हा विलंबाने खेळ झाला असून तो मानसिक तणावाखाली जगत आहे. गावकऱ्यांचा रोष वाढलेला आहे. जर उद्या त्या शेतकऱ्याने काही टोकाचं पाऊल उचललं तर जबाबदार कोण राहील? वनपाल आणि वन विभाग यांची पूर्ण जबाबदारी घ्यावी लागेल. कानोली बारा गावातील नागरिकांचा इशारा. आदिवासी शेतकऱ्याचा आवाज दाबण्याचा प्रयत्न झाला तर गाव रस्त्यावर उतरेल. शेतकऱ्याला न्याय मिळालाच पाहिजे व गावकऱ्यांनी या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी, जबाबदार अधिकाऱ्यांवर कार्यवाही आणि ट्रक त्वरित सोडवण्याची मागणी केली आहे. न्याय मिळाला नाही तर हिंगणा तालुका जन आंदोलनासाठी सज्ज असल्याचं गावकऱ्यांनी स्पष्ट केलेलं आहे. अखेर शेतकऱ्याची दिवाळी अंधारात, शासनाचं शेतकऱ्यावर दुर्लक्ष. हिंगणावरून सागर पडोळे यांची रिपोर्ट, महान्यूज 7 नागपूर.